नमस्कार. तर आज मी पिठलं आणि बाजरीची भाकर बनवली. त्यासाठी मी कांदा घेतला, धुवून चिरून ठेवला. त्यासाठी मी एक खलबत्त्यामध्ये मी लसूण, हिरवी मिरची आणि जिरा आणि थोडंसं वाटण्यासाठी मी मीठ घेतलं आहे. त्याने लवकर हिरवी मिरची बारीक होते. अशा प्रकारे मी ठेसून घेतलं. इकडे कढईमध्ये तेल टाकून मी मोहरी आणि जिरा टाकून हे वाटलेलं चटणी यामध्ये टाकली. ते फ्राय झाल्यानंतर मी यामध्ये कांदा परतून घेत आहे अशा प्रकारे. आणि इकडे मी बेसनमध्ये पाणी टाकून ते तयार केलं आहे गोल. आणि इकडे कांदा फ्राय होऊन त्यामध्ये मी हळद टाकली आहे. हलवून थोडंसं मी त्यामध्ये मग तयार झालेलं बेसनाचं गोल मी त्यामध्ये टाकलं. अशा प्रकारे मी हलवून घेतलं. असं माझं पिठलं तयार झालं. आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. आधी मी मिरची वाटण्यासाठी मीठ टाकलं होतं आणि आता परत थोडंसं मीठ टाकलं. आणि असं हे माझं बेसन तयार झालं आहे. अशा प्रकारे मी चुलीवर छानपैकी बेसन तयार केलं आहे. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.